देशी किंवा गावठी कोंबड्यांचं पालनही आता जास्त किफायतशीर ठरलंय। देशी वाणाच्या कोंबड्यांना तसंच अंड्यांना मोठी मागणी आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातले नामदेव साबळे देशी कोंबड्यांचं संगोपन करतात। त्यांच्याकडून देशी कोंबड्यांच्या संगोपनाच्या काही टिप्स जाणून घेऊयात। शेळीला जोडधंदा म्हणून जंगली पोल्ट्री मी तयार केली। जंगली पोल्ट्री कशी, त्या एकरामध्ये 16 झाडं लावल्यात। त्या एकरामध्ये शेळ्यांची 15 शेळ्यांची वैरण निघती ही माहितीमध्ये सांगितलं। तर ह्याला पूरक धंदा, एका दगडात 2 पक्षी कसे, तर ह्यात कोंबडी पालन आहे। तर ह्या एकराला पूर्ण कंपाऊंड आहे। ह्या एकराच्या कंपाऊंडला साधारण 1.5 लाख रुपये खर्च आला। आम्ही जरा थोडी जाळी स्टँडर्ड वापरली। तुम्ही 1 लाखापर्यंत सुद्धा कंपाऊंड करू शकता। पूर्ण संरक्षित आहे। कोंबडी ही उकिरड्यावर जगणारी जाते। तर कोंबडी आतलं गवत, किडा मुंगी घाण खाऊन 70% खाद्यावरचा खर्च वाचतो। जंगलामधील प्राणी पक्षी जसे स्टँडर्ड असतात त्या पद्धतीने त्यांच्या तब्येती असतात। अधिक कोंबडीला उष्णता चालत नाही। तर कोंबडीला ऑटोमॅटिक ह्या झाडामुळे इशीचं वातावरण आहे। कोंबडी ऊन जास्त झाल्यानंतर थंडाव्याला बसते, झाडाखाली बसते। नॅचरली गुणधर्म हे कोंबडीला सगळे पोषकता मिळतात। आपल्या 1000 कोंबड्या जर ह्यात झाल्या, तिसऱ्या हिशेने अंडी धरली तर 1500 रुपये रोज आणि 45,000 रुपये महिना गुरुजीचा पगार आपल्याला 0 बजेटमध्ये थोड्या खर्चामध्ये दार उघडणं, दार लावणं एवढ्यामध्ये करू शकतो। आणि जर आपण 5000 पक्षापर्यंत गेलो तर आपण जर 1500 अंडी धरली तर आपला गुणाकार पुढे वाढू शकतो। आणि आपली इच्छाशक्ती जर प्रबळ असली, एका एकरामध्ये कमीत कमी 5 लाख, जास्तीत जास्त 25 लाखापर्यंत हमीने आपण उत्पन्न घेऊ शकतो। ह्याला कुठलाही मेंटेनन्स खर्च वाढण्याचा धोका नाही किंवा कुठलंही। आणि बाजारामध्ये मटणाला, अंड्याला डिमांड आहे। इथं कडकनाथ कोंबडी पाळली जाते। कडकनाथ आता तिचं रक्त काळपट, मटण काळपट, हाडं काळपट। मग ह्याला चरबी नाही, नैसर्गिक रोग प्रतिकारक शक्ती यांची। हे 5 स्टारला मटण जाते। आणि हृदयविकार, चरबी, कोड फुटलेला असलं, पुरुषत्व कमी असलं, ह्या बाबीवर प्रभावी अंडी मटण। तरी आपण तो हिशोब न करता, ते पुढच्या गोष्टी न आखता, आपल्या कोंबडीचं अंड 5 रुपयाला जरी गेलं, आपल्या त्या संख्येवर जर गुणाकार केला तिसऱ्या हिश्श्यावर, तर आपल्याला वर्षाकाठी लाखो रुपये मिळू शकतात। शेळ्याचे अधिक ह्याचे, शेळ्या बोनस आहेत। कोंबडी शेळ्याच्या तिप्पट चौपट उत्पन्न देते। मग शेतकऱ्याला ह्या सगळ्या आपत्तीवर मात करणारा कोंबडी व्यवसाय हा 1 नंबर आहे। तरी शेतकऱ्यांनी इकडे वळावं आणि तिथं व्हिजिट दिल्यानंतर कळतं किंवा कोंबडी कशी वाढवायची, कसं त्याचं उत्पादन करायचं। आपण एकदम समजा 100,000 कोंबड्या आणल्या तर रोगाला बळी पडून आपण तोट्यात जाऊ शकतो। तर इथं आपल्या इथं पिल्लं तयार करून स्वबळावर जगण्यासारखी झाल्यावर ह्या एकरामध्ये टाकून द्यायची आणि जास्तीत जास्त पक्षी वाढवायचे। तसं बघितलं तर एवढ्या पोल्ट्रीत 5000 पक्षी बसतात, आपले 10,000 बसू शकतात। लाखो पक्षाच्या पोल्ट्री टेक्निकवर सांभाळतात। आपल्याला 5-10 हजाराचं सहज सांभाळणं शक्य आहे। त्याच्यामुळं पूरक धंदा। आणि आता जी आपण शेतकरी अडचणीत आहे, शेतकरी पूर्ण अडचणीत आहे की कुठल्या दिशेने जावं, कुठलं काय करावं हे शेतकऱ्याला कळत नाही। तर हा सोपा मार्ग आहे। तरी शेतकऱ्याने ह्याचं जर अनुकरण केलं तर एका एकरावर 10 माणसाचं कुटुंब स्टँडर्ड जीवन जगू शकतं। कष्ट लय नाही, मेंटेनन्स खर्च काय नाही। अशा पद्धतीने ही कोंबडी पालन शेळी धंद्याला पूरक आहे।